नमस्कार मित्रांनो, मी त्रिशूला साळुंखे. वेलकम टू माइंड ट्री सायकोलॉजी सिम्प्लिफाईड. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट सायकोलॉजीचा संपूर्ण सिलेबस थोडक्यात समजून घेणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांना सिलेबस मोठा वाटतो, पण जर आपण त्याला युनिट वाईज समजून घेतलं तर तयारी करणे खूप सोपे आहे. चला तर मग सिलेबसची ओळख करून घेऊया. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र सेट एक्झाम 26 जुलैला आहे आणि हा पेपर 200 मार्कांचा, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्कांना असणार आहे. आता महाराष्ट्र सेट एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता मिळवण्यासाठी महत्त्वाची आहे. सायकोलॉजी विषयाचा सिलेबस हा खूप व्यापक आहे आणि या सिलेबसचा इतिहास, संशोधन पद्धती, व्यक्तिमत्व, सामाजिक वर्तन, डेव्हलपमेंट, सायकोलॉजी, काउन्सिलिंग या आधुनिक विषयांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. सेट एक्झाम ही महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांसाठी आहे. आपल्या सब्जेक्टचा कोड 13 आहे आणि आपल्याला माहिती आहे की अकॅडमिक करिअर अपॉर्च्युनिटीज जर चांगल्या हव्या असतील तर सेट एक्झाम क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जर कुठल्या कॉलेजला टीचर म्हणून लागायचं असेल तर सेट एक्झाम महत्त्वाची आहे. आणि हायर एज्युकेशन पाथवे म्हणजे जर तुम्हाला उद्या भविष्यात जाऊन PhD करायची आहे तरी सुद्धा तुम्हाला सेट एक्झाम क्लिअर करणं खूपच गरजेचं आहे. तर आपण बघूया की यामध्ये एकूण 10 युनिट्स आहेत. तर पहिले 1 ते 5 जे युनिट आहेत तर त्यातला युनिट जो फर्स्ट आहे तो आहे इमर्जन्सी ऑफ सायकोलॉजी. यामध्ये सायकोलॉजीचा इतिहास, इंडियन सायकोलॉजी, भगवद्गीता, बुद्धिझम, सुफिझम, वेस्टर्न स्कूल ऑफ सायकोलॉजी यांचा अभ्यास आपण पहिल्या युनिटमध्ये करणार आहोत. तर दुसरं जे युनिट आहे ते आहे रिसर्च मेथोडॉलॉजी अँड स्टॅटिस्टिक्स. तर हा सेट परीक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये आपण सॅम्पलिंग, हायपोथेसिस, रिसर्च डिझाईन, कोरिलेशन, एनोवा, रिग्रेशन यासारखे टॉपिक्स येतात आणि या सगळ्याचा इन डिटेल स्टडी आणि प्रॅक्टिस आपण करणार आहोत. आणि तिसरा युनिट आहे सायकोलॉजिकल टेस्टिंग. यामध्ये इंटेलिजन्स टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, टेस्ट कन्स्ट्रक्शन ह्या सगळ्यांचा समावेश होतो. चौथं युनिट आहे बायोलॉजिकल बेसिस ऑफ बिहेवियरल युनिट. तर यामध्ये काय आहे तर बायोलॉजिकल काय तर ब्रेन, नर्वस सिस्टीम, हार्मोन्स, न्यूरोट्रान्समीटर, जेनेटिक्स यांचा अभ्यास ह्या युनिटमध्ये आपण करणार. आणि 5वं युनिट आहे अटेन्शन, परसेप्शन, लर्निंग, मेमरी आणि फॉरगेटिंग. तर यामध्ये लर्निंग थेरीज आणि मेमरी प्रोसेसिंग, फॉरगेटिंग थेरीज याचा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यामधले सगळ्या थेरीज आपण अभ्यास करणार आहोत. तर पुढं आहे 6 ते 10. 6वा ते 10वे युनिट कोणते आहेत तर 6वं युनिट आहे आपलं थिंकिंग, इंटेलिजन्स अँड क्रिएटिव्हिटी. तर इंटेलिजन्स थेरीज यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंग, क्रिएटिव्हिटी यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे ओव्हरऑल मेटा कॉग्निशन, हायर लेवल इंटेलिजन्स, कॉग्निशन याचा आपण अभ्यास करणार आहोत. युनिट 7 पर्सनॅलिटी, मोटिवेशन, इमोशन, स्ट्रेस कोपिंग. तर यामध्ये पर्सनॅलिटी थेरीज, मोटिवेशन, इमोशन्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, REBT, CBT यांचा आपण अभ्यास करणार आहोत. वेगवेगळ्या ज्या इमोशनल बॅलन्सिंगसाठी, इमोशनल रेग्युलेशनसाठीच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, ज्या थेरीज आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपण युनिट 7 मध्ये करणार आहोत. युनिट 8 आहे तो सोशल सायकोलॉजी आहे. यामध्ये आपण ग्रुप बिहेवियर, ॲटिट्यूड, लिडरशिप, ॲग्रेशन, सोशल इन्फ्लुएन्स हे महत्त्वाचे टॉपिक आपण बघणार आहे. आणि युनिट 9 मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट अँड इंटरव्हेन्शन्स की यामध्ये काय असणार आहे तर डेव्हलपमेंटल थेरीज, सायकोपॅथॉलॉजी, काउन्सिलिंग, सायकोथेरपी अप्रोच आपण यामध्ये बघणार आहे. तर 10वं युनिट जे आहे इमर्जिंग एरियाज इन सायकोलॉजी. तर यामध्ये जेंडर इश्यूज, वेलबिंग, हेल्थ, सायकोलॉजी, डिसेबिलिटी, टेक्नॉलॉजी, मेंटल हेल्थ यासारखे आधुनिक विषयांचा अभ्यास करणार आहे. डिजिटल थिंग्स लाईक AI आणि सायकोलॉजी यांचा इंटरफेस पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत.
जर तुम्हाला तुमची तयारी सुरू करत असाल, रिसर्च मेथोडॉलॉजी, स्टॅटिस्टिक, सायकोलॉजी, टेस्टिंग, सोशल सायकोलॉजी, ह्युमन डेव्हलपमेंट ह्या विषयांवरती आपल्याला सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण हे हाय वेटेज एरियाज हे फोकस करतात, हाय वेटेज आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की स्मार्ट प्रिपरेशन कशी असते, कॉन्सेप्ट क्लिअर करणं, त्यासोबत MCQs समजून घेणं, मागच्यावर PYQs काय आहेत आणि त्या सगळ्यांची रिव्हिजन करणं. तर कॉन्सेप्च्युअल लर्निंग, अंडरस्टँडिंग, नोट्स, MCQ प्रॅक्टिस यांचा आपण बॅलन्स करणार आहोत. तर आपण महाराष्ट्र सेट सायकोलॉजी सिलेबसचा आज आपण संक्षिप्त आढावा घेतला. तर तुम्ही जर सेट सायकोलॉजीची तयारी करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतर सायकोलॉजी स्टुडंटसोबत सुद्धा शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.